नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे योग आणि निसर्गोपचार मध्ये करिअरच्या संधी. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर नंदकिशोर पाटील. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर नंदकिशोर पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर पाटील हे निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांचं शिक्षण हे निसर्गोपचार मध्ये BNYS, PGDNYS, योगामध्ये MA योगा, पत्रकारितामध्ये BJMC झालेलं आहे. त्यांनी वेगवेगळे 21 विषयांवर पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. तसेच ते शाळा व महाविद्यालयात 100 शिष्यवृत्ती योजनांची कार्यशाळा बरेच वर्षांपासून घेत आहेत. आपल्या मूळ गावी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीमध्ये 2018ला मानव सेवा पॅरामेडिकल कॉलेजची यांनी स्थापना केली आणि आज संपूर्ण भारतातून विद्यार्थी त्यांच्या कॉलेजला योग आणि निसर्गोपचार शिक्षण घ्यायला येतात. नुसतं नशिबावर अवलंबून राहून माणूस कधी आपलं भविष्य घडवू शकत नाही. त्याच्यासाठी कठोर परिश्रमाची सुद्धा गरज असते आणि याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर नंदकिशोर पाटील. चला तर आपण विषयाला सुरुवात करूयात आणि अधिक त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. त्याचबरोबर मानव सेवा फाउंडेशनच्या प्रवासाबद्दल देखील जाणून घेऊयात. नमस्कार सर, सुरुवातीला तुमचा जीवन प्रवास, तुमच्या जीवनाबद्दल सांगा. मी खूप सर्वसाधारण परिवारातील माझा जन्म आणि त्यामुळे मग शिक्षणासाठी ज्या आलेल्या अडचणी आहेत त्या अडचणीमुळे मला खूप कमी वयात साधारणतः 8व्या वर्गात असतानापासून मी सायकलवर ब्रेड विकण्याचं काम सुरू केलं आणि नंतर मग 10वीत जेव्हा पहिला नंबर माझा आला वर्गातून, तो पहिला क्रमांक आल्यानंतर मग सायन्सला ऍडमिशन घेण्याचं माझं हे होतं, पण ते नाही होऊ शकलं कारण की आर्थिक अडचणी येत असल्यामुळे ब्रेड विकणे, त्यानंतर मग 11वी 12वी या 2 वर्षात मला MCVC घ्यावं लागलं आर्थिक अडचणीमुळे. आणि मग त्या दरम्यान मी 2 वर्ष पान सेंटर चालवलं. 2 वर्ष माझं पान सेंटर होतं अंजनगाव सुरजीच्या जुन्या बस स्टँडला. आणि यानंतर मग 12वी नंतरही MCVC नंतर मला पर्याय होता की मी एका नवीन क्षेत्रात म्हणजे पॉलिटेक्निकला जावं, परंतु त्यातही खर्चाचं बजेट म्हणजे खर्च खूप जास्त असल्यामुळे मला कंपनी जॉईन करावी लागली आर्थिक अडचणीमुळे. आणि मी पुण्यामध्ये, साताऱ्यामध्ये, कोल्हापूरमध्ये, बेळगावमध्ये ठिकाणी सेल्समनचं काम केलं. 1 वर्षभर मी सेल्समन होतो. आणि मग आता आपलं जीवन इथंच कुठेतरी थांबून जाणार म्हणून मग मी परत गावी येऊन BComला ऍडमिशन घेतली आणि 1 वर्ष 2 वर्ष BComच्या वर्षात पूर्ण लक्ष BComकडे दिलं. आणि त्यानंतर मग माझं मार्गदर्शन केंद्र म्हणजे पाटील मार्गदर्शन केंद्र सुरू केलं. त्यामध्ये करिअर संदर्भात संपूर्ण गायडन्स मी मुलांना करायचो, नोकरीचे फॉर्म विकायचो. असं मी 2-3 वर्ष केलं. त्यानंतर 2013ला मी मानव सेवा पॅरामेडिकल कॉलेजची स्थापना केली आणि मानव सेवा विकास फाउंडेशनची स्थापना केली. आणि 2013ला एक स्कूल सुरू केलं, इंडियन स्कॉलर इंग्लिश स्कूलच्या नावाने. आणि त्यानंतर मग स्कूलमध्येच एक कॉलेज 2018ला सुरू झालं. आणि ते कॉलेज आज संपूर्ण भारतातून विद्यार्थी या कॉलेजला येतात आणि भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठाचे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठांचे कोर्स आपण आज एका धर्तीवर, एका अंजनगाव सारख्या तालुकास्तरीय शहरामध्ये आपण हे सर्व एकत्र आणलेले आहेत. आणि खूप मोठ्या स्वरूपात आपण विद्यार्थ्यांना योगा आणि निसर्गोपचाराचं नॉलेज देतो, शिक्षण देतो आणि त्यातून त्यांचं करिअर घडवतो. तर सर, एवढा स्ट्रगल करून निसर्गोपचार क्षेत्रात एकंदरीत तुमची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगा. बघा, योग निसर्गोपचारामध्ये जेव्हा माझी सुरुवात झाली, सर्वात आधी मी एक सर्टिफिकेट कोर्स केला. महाराष्ट्र स्टेट बोर्डचा एक कोर्स आहे 1 वर्षाचा, तो मी केला. आणि तो केल्यानंतर मला तशी शिक्षणाची आवड होतीच आधी. आणि आपलं सायन्स नाही आणि आपण डॉक्टर नाही बनू शकत किंवा आपण शिक्षक म्हणजे मोठ्या एखाद्या पदावर नाही जाऊ शकत हे जेव्हा समजलं, त्यानंतर मग एक छोटासा कोर्स, सर्टिफिकेट कोर्सची माहिती मिळाली. आणि ती माहिती मिळाल्यानंतर मग एक 3 वर्षाच्या डिप्लोम्याबद्दल माहिती मिळाली. आणि मग पटापट 2-4 कोर्स मी योग नॅचरोपॅथीचे करून घेतलेत. जवळपास 3-4 वर्षात मी कोर्स कंप्लीट केलेत. आणि कोर्स केल्यानंतर मग जेव्हा मला लक्षात आलं की शिक्षण उपलब्ध आहे परंतु प्रॅक्टिकली नॉलेज खूप कमी दिलं जातं कॉलेजेसमध्ये, मग असं एखादं कॉलेज असावं की ज्यामध्ये मुलांना फुल ट्रेनिंग दिलं जाईल आणि ते ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना करिअरच्याही संधी आपल्या माध्यमातून उपलब्ध होतील. म्हणून मग मी जास्तीत जास्त लक्ष याकडे दिलं आणि एक 2018ला कॉलेजची सुरुवात केली. कॉलेज सुरू करताना सर्वात महत्त्वाचं त्यामध्ये योगा आणि निसर्गोपचार दोन्ही गोष्टीला घेण्यात आलं. आणि योगा निसर्गोपचाराचे अमरावती विद्यापीठाचा कोर्स आहे किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांचे कोर्स एकत्र आणलेत आणि संपूर्ण नॉलेज विद्यार्थ्यांना देण्याचा हा प्रयत्न आम्ही केला. ओके, आता आपल्या प्रेक्षकांसोबत आपण
आपण थोडं बोलूया. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की योग आणि निसर्गोपचार नेमका हा काय विषय आहे, तर याबद्दलच आता आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊयात की त्याबद्दल नेमके काय समज आहेत, काय गैरसमज आहेत. तर डॉक्टर याबद्दल थोडं सांगाल. बघा, योग आणि निसर्गोपचार हे आपलं हे इंडियन पॅथी मधलं एक पॅथी आहे. अशा 5 पॅथी आहेत इंडियन पॅथी. त्यामध्ये आयुर्वेदा, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी आणि योग नॅचरोपॅथी अशा 5 पॅथी इंडियन पॅथी आहेत. त्यामधली एक आहे योग नॅचरोपॅथी. आणि योग नॅचरोपॅथीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा सर्वात महत्वाचं की यामध्ये औषधी नाही आहे. म्हणजे संकल्पनेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याच रुग्णांना पण असंच वाटतं की यामध्ये काही औषध असेल, पण यामध्ये औषधी नाही आहे. आणि यामध्ये आपण आहारच औषधी समजतो. म्हणजे आहार जर आपण व्यवस्थित घेतला तर आपल्याला औषधी घेण्याची गरज पडणार नाही, असा त्याचा एक अर्थ होतो. आणि महत्वाचं की योगामध्ये ऋषीमुनींपासून योगा केला जातो आणि नॅचरोपॅथी पण केला जातं. आपण प्रत्येक भारतातला, जगातला प्रत्येक व्यक्ती नॅचरोपॅथी करतोय, परंतु तो त्याला स्पष्ट ते समज म्हणजे उल्लेखित ते नाही राहत. जसं उदाहरणार्थ की कोविडमध्ये आपण स्टीम घेतला, तो नॅचरोपॅथीचा भाग आहे. आपण रोज सकाळी आंघोळ करतो, हा नॅचरोपॅथीचा भाग आहे. आपण निसर्गाशी जुळून आहो, 5 तत्वाशी जुळून आहो, म्हणजे आपण नॅचरोपॅथी करतोय. आणि जगातला असा कोणता व्यक्ती नाही की तो नॅचरोपॅथीच्या दूर आहे. तो निसर्गाशी धरूनच आहे. निसर्गोपचारामध्ये मिट्टी, पाणी, धूप, हवा, आकाश असे 5 तत्व येतात. मिट्टी तत्व, आकाश तत्व, जल तत्व, अग्नितत्व आणि वायू तत्व असे 5 तत्व येतात. आणि या 5 तत्वावरच आधारित ही पॅथी आहे. म्हणजे एखादा बघा, मानव शरीर हे 5 तत्वांनी बनलेलं आहे. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे असं म्हटलं जातं. तर जे पिंडी म्हणजे जे आपल्या शरीरात आहे, जेवढं आपल्या शरीरात आहे तेवढंच ब्रह्मांडात आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, तसंच ब्रह्मांडामध्ये 70% पाणी आहे. असं पूर्ण आपण त्याचं समाविष्ट करू शकतो. मग त्यामध्ये मड थेरपी, हायड्रोथेरपी, क्रोमोथेरपी, मसाज, एनिमा, हिब्बा, स्टिंबात असे सगळे बऱ्याच प्रकारचे थेरपी यामध्ये येतात. आणि हे करून आपण रुग्णांचा आजार बऱ्यापैकी चांगला करू शकतो, त्याला रोगातून बरं करू शकतो. आणि माझ्या संकल्पनेमध्ये तर मी स्पष्ट सांगणार की रोग येईपर्यंत आपण करतो काय, एखादा आजार आपल्या शरीराला येईपर्यंत आपण केलं काय. आजार आलाच नाही पाहिजे यासाठी काहीतरी प्रयोग केला पाहिजे. आणि ते प्रयोग म्हणजेच दिनचर्या. आपली दिनचर्या जी चुकीची होत आहे त्यामुळेच आपले हे रोगराई आपल्या शरीरामध्ये वाढत आहे किंवा रोगराईचे प्रमाण वाढत आहे. म्हणून दिनचर्या आपली व्यवस्थित केली पाहिजे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत काही विद्यार्थी अभ्यास करतात, तो चुकीची पद्धत आहे. रात्री 9-10 पर्यंत झोपलं पाहिजे आणि सकाळी 5 वाजता उठून आपला पुन्हा अभ्यास सुरू करायचा. 4 वाजता उठा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु जर तुम्ही उशिरा झोपत असाल, उशिरा उठत असाल तर दिनचर्या चुकीची होते. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही केमिकलने दात घासत असाल तर तुमच्या आरोग्याला धोकादायक आहे. तुम्ही निंबाचं किंवा बाभळीची एक डांग घेऊन त्याने दात घासा. म्हणजे सांगायचं तात्पर्य की तुम्ही निसर्गाच्या जेवढ्या दूर जाल तेवढं आरोग्य खराब होईल. आज स्टाईलमध्ये आपण म्हणजे स्टाईलच्या घरात आपण राहतोय याचा अर्थ की आपण निसर्गाच्या दूर आहोत. आज जर तुम्ही मातीच्या घरात असाल तर तुमचं पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी होणार नाही, डोकं दुखणार नाही. जर मातीशी संपर्क तुमचा असेल तर. मातीत खूप सारे गुणधर्म आहेत. प्रत्येक आजारावर माती हे काम करते. एकही असा आजार नाही की त्या आजारामध्ये माती काम करणार नाही. प्रत्येक आजारामध्ये मातीचा गुणधर्म आहे. माती आजाराला बरं करू शकते. ओके. आता सर, मानसेवा कॉलेजमध्ये कोणते कोणते कोर्स उपलब्ध आहेत त्याविषयी थोडं प्रेक्षकांना सांगा. बघा, मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेजमध्ये योगा आणि निसर्गोपचाराचे खूप सारे कोर्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त ऍडमिशन होणारा कोर्स आहे DNYS, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स. हा जो कोर्स आहे हा अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद दिल्लीकडून चालवला जातो. आणि ही परिषद महात्मा गांधीजींनी सुरू केली. महात्मा गांधीजींचा जेव्हा पुण्यामध्ये येऊन आजार बरा झाला त्यानंतर त्यांनी काही लुई कुनी आणि बरेच विषयाचे बरेच लेखकांची पुस्तकं वाचलेत. आणि त्यानंतर त्यांनी पुस्तकं पण लिहिले नॅचरोपॅथीचे. आणि पुण्याजवळ त्यांनी नॅचरोपॅथीचं एक आश्रम सुरू केलं उरळी कांचनला. तर महात्मा गांधीजींनी जे परिषद स्थापन केली ते त्यांचं काम पुढं विनोबा भावे, बाळकोबा भावे हे चालवायचे. आणि त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यातून त्यांनी जे परिषद स्थापन केली, जे कौन्सिल स्थापन केली, त्या कौन्सिलद्वारे हा कोर्स चालवला जातो. त्याचं नाव आहे DNYS. भारतात सर्वात जास्त DNYS चे विद्यार्थी आज आहेत. आणि हा कोर्स करून विद्यार्थी आपलं करिअर करू शकतात, एक आपलं क्लिनिक उघडू शकतात, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट जॉबसाठी अप्लाय करू शकतात. अशा खूप साऱ्या संधी विद्यार्थ्यांना यामध्ये मिळतात. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वयाची अट नाही.
माझ्याकडे बरेच असे विद्यार्थी आहेत की जे रिटायरमेंट झाल्यानंतर माझ्याकडे आलेत आणि कोर्स करत आहेत. काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं पोलीस डिपार्टमेंटला आहेत आणि माझा कोर्स सुरू आहे. काही असे आहेत, धुळ्याचे एक विद्यार्थी आहेत माझे की जे सध्या गव्हर्नमेंट वकील आहेत, वकिली सुरू आहे, सोबत कोर्स आहे. म्हणजे करस्पॉन्डन्स हा करता येतो, रेग्युलर पण करता येतो, करस्पॉन्डन्स पण करता येतो. म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रेग्युलर कॉलेजला येऊन करा, आणि जर वेळ नसेल तर तुम्ही एक्झामला या, कॅम्पला या, आणि अधूनमधून काही जसं वेळ मिळेल तसं या. म्हणजे तुमचा हा कोर्स 3 वर्षाचा कोर्स कंप्लीट करता येऊ शकतो. यामध्ये वयाची अट नाही. 12वी आर्ट, कॉमर्स, सायन्स असं कोणीही विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकतो. महिला प्रवेश घेऊ शकतात. त्यानंतर एक चांगला कोर्स, हा कोर्स करून तुमचं करिअर मी म्हणेल की 100% यामध्ये आहे. आणि रोजगार, यामध्ये स्वतःचा रोजगारही तुम्ही उभा करू शकता. तुम्ही बऱ्याच लोकांना रोजगारही देऊ शकता. एक तुम्ही स्वतःचं जर क्लिनिक उघडलं तर 10-12 लोक तुमच्याकडे जॉबवरही राहू शकतात. बरोबर. आता आधुनिक काळात या निसर्गोपचाराचं महत्व काय आहे सर, थोडक्यात सांगाल? बघा, आधुनिक काळात निसर्गोपचाराचं खूप जास्त महत्व आहे. आधुनिक काळात आपण जर पाहिलं तर कोविड सारखं आपण महामारी पाहिली, त्यावेळेस आपण जे काही उपचार घेतले, हे सर्व उपचार जे होते, हे योग नॅचरोपॅथीचे बरेच उपचार त्यामध्ये घेण्यात आले. जलनीती करण्यात आली, बऱ्याच हॉस्पिटलमध्ये जलनीती झाली. तर सांगायचं तात्पर्य की नवीन या आधुनिक काळात जर तुम्ही विचार केला, समजा सकाळी जेवण केलेलं आपण रात्री खात नाही. सकाळी आपण जेवण बनवलेलं रात्री आपण खात नाही, आणि खूप दिवसाचं पॅकेट झालेलं अन्न आपण खातो. म्हणजे 2 महिने, 4 महिने, 1 वर्षानंतरचं आपण अन्न खातो. आणि हे अन्न खाल्ल्यावर म्हणजे ते अन्न चांगलं राहावं, त्याला स्मेल येऊ नये म्हणून त्याच्यात केमिकल टाकले जातात. बरोबर. आणि तेच केमिकल खाल्ल्यानंतर आपल्याला रोगराई होणारच. प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये वर्षभर ते अन्न असतं. त्या प्लास्टिकचाही काही अंश आपल्या शरीरात जाऊ शकतो, आणि तो गेल्यानंतर मग काय त्याचा दुष्परिणाम होणार. तर असे खूप सारे आधुनिक काळात आपण आपल्या आरोग्याला जपलं पाहिजे, आणि त्यासाठी निसर्गोपचारामध्ये दिनचर्या निसर्गोपचाराची आपण अवलंबली पाहिजे. बघा, DNYS कोर्स नंतर दुसरा कोर्स आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा. हा 1.5 वर्षाचा कोर्स आहे पुण्यामधून, पुण्याच्या युनिव्हर्सिटी तर्फे होतो. आणि हा जो कोर्स आहे हा 12वी नंतर आर्ट, कॉमर्स, सायन्स कोणीही विद्यार्थी करू शकतो. याला वयाची अट नाही आहे, आणि हा रेग्युलर किंवा करस्पॉन्डन्स दोन्ही पद्धतीनं करता येतो. हा कोर्स करून तुम्ही तुमचं करिअर करू शकता. त्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा एक कोर्स आहे DNYT, तो करून तुम्ही करिअर करू शकता. त्यामध्येही जर आपण विचार केला तर त्यामध्येही सायन्सची गरज नाही आहे, आणि कमी पर्सेंटेज असले तरी प्रवेश मिळतो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर CNYT कोर्स आहे, जो 1 वर्षाचा आहे. 10वीवरच तो कोर्स आहे, 12वीची गरज नाही. आणखी एक कोर्स आहे CENY, की जो आम्ही स्कीममध्ये बऱ्याचदा फ्रीमध्ये चालवतो, आणि तो फक्त 6 महिन्याचा कोर्स आहे. आणि तो करून तुम्ही या क्षेत्रात थेरपी म्हणून काम करू शकता भविष्यात. त्यासोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा एक PG कोर्स आहे, PG डिप्लोमा, PG DNYS, हा तुम्ही अमरावती विद्यापीठात जाऊन करू शकता. सोबतच BNYS कोर्स आहे, की जो आपण त्याला 12वी सायन्स लागतं, आणि तो कोर्स करून आपण 5.5 वर्षाचा कोर्स आहे, तो करून आपण आपलं करिअर करू शकता. असे बरेच कोर्स योग नॅचरोपॅथीचे यामध्ये आहेत. MA योगा आहे, MA योगा करून, BA योगा करून आपण योग आणि नॅचरोपॅथी या क्षेत्रात काम करू शकता. ओके. आता आधुनिक काळात निसर्गोपचाराचं महत्व थोडक्यात सांगाल? आधुनिक काळात जर तुम्ही पाहिलं तर आधुनिक काळाची आपली जे लाईफस्टाईल आहे ते खूप बदललेली आहे. आणि लाईफस्टाईल जर आपण याच लाईफस्टाईलमध्ये राहिलो तर पूर्ण भारतात रोगराई आजही जर पाहिलं तर प्रत्येक घरात एक आजार आहे. आणि तो आजार जर आपल्याला कमी करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं की आपली दिनचर्या बदलवली पाहिजे, आणि क्लिन्झिंग करत गेलं पाहिजे. आपल्या शरीरात खूप घाण साचलेली असते, आणि ते घाण जे आहे ते घाण साफ करायच्या दृष्टीने पंचकर्म आहे, षटकर्म आहे, हे करून तुम्ही तुमच्या शरीराला साफ करू शकता. जसं आपल्या गाडीला आपण सर्व्हिसिंग करतो तशासारखंच आपल्या शरीराला सर्व्हिसिंग करणं ही तेवढंच गरजेचं असतं. हे करून आपण आपलं करिअर, आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकता. आणि जर तुम्ही पाहिलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की फूड जे आपण खातो, आपण जे बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच महिन्यांपासून, बऱ्याच वर्षापासून पॅकेट केलेलं अन्न असतं, आणि ते आपण खातो. आज आपल्या घरी बनवलेलं अन्न हे आपण संध्याकाळी खात नाही. आणि पॅकेट आलेलं अन्न, बिस्किट्स आहेत किंवा वेगवेगळे पॅकेट आहेत, ते पॅकेट अन्न जे खातो आपण त्याला प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये पॅक केलं असतं. प्लास्टिकमुळे आणि त्या सर्व त्यामध्ये काही घटक टाकले जातात, काही ऍसिड टाकले जातात, आणि त्या ऍसिडमुळे आपलं आरोग्य खराब होतं. तर आरोग्य खराब नाही झालं पाहिजे, त्यामुळे म्हणजे त्यासाठी आपण असे प्रयत्न केले पाहिजे. ओके. आता योग आणि निसर्गोपचार क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर याची काय प्रोसेस आहे, थोडक्यात सांगाल?
बघा, योग नॅचरोपॅथीमध्ये करिअर करायचं असेल तर सर्वात आधी आपण ऍडमिशन केली पाहिजे. कॉलेजला ऍडमिशन करणं महत्वाचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला चांगलं करिअर करायचं असेल तर रेग्युलर कॉलेज करणं गरजेचं आहे. रेग्युलर कॉलेज करून तुम्ही या क्षेत्रात चांगलं करिअर करू शकता. माझ्याकडे आल्यानंतर मी विद्यार्थ्यांचा माझ्याकडे आले की कोर्स सुरू असतानाच मी त्यांच्या मुलाखती घेणं सुरू करून टाकतो की माझ्याकडून पुढे जेव्हा ते जातील तेव्हा त्यांना मुलाखतीला फेस करताना त्या व्यवस्थित करता आलं पाहिजे. म्हणून इथं पूर्ण नॉलेज दिलं जातं आणि इथनं बाहेर जेव्हा मुलगा जातो तेव्हा तो नोकरीवर किंवा स्वतःचं करिअर करतोच. ओके, आता योग आणि निसर्गोपचार या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचं पुढे जाऊन कसं करिअर घडू शकतं, थोडक्यात सांगाल? बघा, योग नॅचरोपॅथी क्षेत्रात जाऊन मुलं आपलं करिअर करू शकतात. ते स्वतःचं योगा सेंटर सुरू करू शकतात. ते स्वतः योगा शिक्षक म्हणून वेगवेगळ्या स्कूल कॉलेजेसमध्ये नोकरी करू शकतात. त्यांना नॅचरोपॅथीचे डॉक्टर म्हणून ते एक स्वतःचं क्लिनिक उघडू शकतात. आता माझ्याकडे एक संकल्पना आली की एखाद्या मुलाकडे जर शेती असेल तर त्यांनी पाव एकर शेती त्या नॅचरोपॅथी सेंटरला द्यावी आणि म्हणजे शेतकरी करू शकतात. महाराष्ट्रातले सर्व शेतकरी या क्षेत्रात उतरू शकतात आणि पाव एकर शेती आम्हाला द्या, आम्ही त्यात आमचं एक नॅचरोपॅथी सेंटर सुरू करतो, त्यात तुम्हाला बेनिफिट मिळेल आणि चांगलं एक सेंटर सुरू करून त्यामध्ये लोकांचे आजार बरे करू आपण आजार, असं काही एक संकल्पना मांडून मुलंही त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आपले जे कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी करत आहेत. माझे मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेजमधून 100पेक्षा जास्त मुलं अशी आहेत की जे वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर आणि नोकरी करत आहेत. गव्हर्नमेंट नोकरी पण आहे, प्रायव्हेट नोकरी पण आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये योगाची जागा आहे, नॅचरोपॅथीची जागा आहे, पोस्टिंग आहे. फक्त तुम्हाला शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि जेव्हा फॉर्म निघतात त्यानंतर ते फॉर्म भरणं गरजेचं आहे. आपल्याकडे संपूर्ण माहिती, कॉलेजमध्ये संपूर्ण माहिती तशी उपलब्ध असते. ओके, तर महाराष्ट्रामध्ये निसर्गोपचार आणि योग यासाठी काही विशेष तरतूद आहे का आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर नोंदणीची गरज आहे का तशी? बघा, नोंदणी संदर्भात सांगायचं झालं तर 2016 मध्ये माननीय विनोदजी तावडे यांनी एक कायदा बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पूर्णत्वास आला नाही. तो जर कायदा पूर्णत्वास आला असता तर नोंदणी झाली असती महाराष्ट्रातील सर्व योग नॅचरोपॅथी प्रचारकांची. परंतु आता सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं असं एक पत्र आमच्याकडे आहे की तुम्हाला जोपर्यंत नॅचरोपॅथीची काउन्सिल अस्तित्वात येत नाही तोपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशनची काही गरज नाही, नोंदणीची काही गरज नाही. बिना नोंदणीचं तुम्ही तुमचं प्रॅक्टिस करू शकता, तुमचं आरोग्य सेवा देऊ शकता. तुम्हाला कोणी बंधन करणार नाही. फक्त क्रॉसपॅथी करू नये. ज्याच्यात तुमचं शिक्षण झालं तेच तुम्ही केलं पाहिजे, बस. हे एक छोटीशी अट आहे. मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेजकडूनही आहे आणि शासनाकडूनही आहे. जर क्रॉस करत असाल तर तुमचं नुकसान आहे. तुम्ही तुमच्या पॅथीमध्ये तुमचं ज्यात शिक्षण झालं त्यातच तुम्ही करिअर केलं पाहिजे आणि त्यातच तुम्ही पुढे गेले पाहिजे. ओके, आता तुम्ही लेखक म्हणून एवढं कार्य केलेलं आहे तर तुमचा अनुभव आणि स्कॉलरशिप सेमिनार याविषयी, या संकल्पनेविषयी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? बघा, स्कॉलरशिप विषयावर जेव्हा माझं शिक्षणात अडचणी आल्यात तेव्हा मी खूप साऱ्या योजना एकत्र केल्यात. माझ्याकडे 100पेक्षा जास्त योजना उपलब्ध आहेत, एका ठिकाणी आहेत आणि 100 योजना स्कॉलरशिपच्या मी गोळा केल्यात. आता ह्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या त्यासाठी मी काय केलं की वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून आर्टिकल देऊन ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न केला पण तो प्रत्येकापर्यंत पोहोचला नाही. म्हणून मग मी एक पुस्तक छापलं, पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं. तरीही ते मला असं वाटलं की कमी पडतंय, म्हणून मग मी स्कूल कॉलेजेसमध्ये जाऊन सेमिनार दिलेत आणि सेमिनार देऊन 2-2 तास बोलून त्यांना त्या योजनांची माहिती दिली. जसं LIC गोल्डन ज्युबली स्कॉलरशिप आहे, 10,000 रुपये स्कॉलरशिप मिळते. जयंत टाटा इंडोमेंट स्कॉलरशिप आहे, 3 लाख ते 7 लाख रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळते. त्यानंतर इंडियन ऑइल कंपनीची स्कॉलरशिप आहे. अशा वेगवेगळ्या भारताच्या बाहेरच्या कंपन्यांच्या किंवा विदेशी बऱ्याच, जसं एस्टॉल इंडिया युथ स्कॉलरशिप आहे जे सिंगापूरकडनं भारतीय विद्यार्थ्यांना दिल्या जाते. फुलब्राईट नेहरू स्कॉलरशिप आहे की जे अमेरिकेकडनं भारतीय विद्यार्थ्यांना दिली जाते. फेलोशिप दिल्या जातात. तर या सगळ्या योजनांचा माझा 2 तासाचा सेमिनार असतो. तो महाराष्ट्रात कुठेही जर गरज असेल तर आपण तो देऊ शकतो. या सेमिनारच्या माध्यमातून मी हजारो विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून दिल्यात आणि त्यांचं शिक्षण त्या माध्यमातून चांगलं झालं. ओके, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आधुनिक काळात निसर्गोपचाराचं महत्त्व काय आहे आणि योग आणि निसर्गोपचार क्षेत्रात विद्यार्थ्यांचं करिअर कसं घडू शकतं यावर मार्गदर्शन केलं आजच्या कार्यक्रमात डॉक्टर नंदकिशोर पाटील यांनी. प्रेक्षकांनो, विना औषधी सुद्धा तुम्ही आजारापासून मुक्त होऊ शकता, फक्त थेरपीच्या माध्यमातून. त्यामुळे निसर्गोपचार क्षेत्रात तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि या संस्थेशी जोडण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.